वळूयात पुढच्या बातमीकडे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीवर सुषमा अंधारेंनी आक्षेप घेतलाय। एसआयटी नको, उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती हवी अशी मागणी अंधारेंनी केली आहे। हत्या की आत्महत्या या प्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर अंधारेंनी आता आक्षेप घेतलाय। नेमकं काय ट्विट या संदर्भात सुषमा अंधारेंनी केलंय, सविस्तर पाहूया। फलटण आंदोलनानंतर 3 मागण्यांना यश आलंय। एक म्हणजे गोपाल बदनेची तात्काळ बडतर्फी, 2 हत्या की आत्महत्या या प्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटी, आणि 3 संपदा मुंडे बद्दलच्या आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यासाठी गुगल यूट्यूबला गृह खात्याकडून पत्र। अखेर एसआयटीची घोषणा सरकारने केली। मात्र एसआयटी नको, उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती हवी अशी मी मागणी का करत आहे ते एसआयटीतील अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र बघितल्यावर लक्षात येईल। एसआयटीतील 7 पैकी 5 अधिकारी फलटण सातारा कार्यक्षेत्रातील आहेत। तर उर्वरित 2 पैकी वायकर नावाचे अधिकारी आणि गोपाल बदने हे एकत्र कार्यरत होते। फलटण पोलीस स्टेशन हे स्थानिक आणि राजकीय दबावामुळे छळ छावणी झालंय। दरम्यान मी हे वारंवार मांडते, त्यात सातारा जिल्ह्यातील जर 7 पैकी 5 अधिकारी एसआयआर असतील तर पीआय सुनील महाडिक, एपीआय जायपात्रे, पीएसआय पाटील, 2 पीए शिंदे, नागटिळक यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्या इतपत भयमुक्त काम करू शकतील का असा सवालही अंधारेंनी केलाय।